नमस्कार. मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि वक्तव्यांसाठी चर्चेत असते. त्यावरून तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागले. आपल्या वक्तव्यावर ठाम राहून तिनं अनेकांची नाराजीही ओढवून घेतल्याचं दिसून आलंय. कंगनाने यापूर्वी देखील तिच्या राजकीय प्रवेशाविषयी वक्तव्य केली आहेत. आता एका मुलाखतीमध्ये तिला पुन्हा त्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिने दिलेले उत्तर तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला. सध्या कंगनाचा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित इमर्जन्सी नावाचा चित्रपट चर्चेत आहे. त्यात तिने इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. जून महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कंगनाला त्या मुलाखतीमध्ये तुला देशाचा प्रधानमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. कंगनाचा त्या चित्रपटातील इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील लूक पाहून तिच्या नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागलेत. कंगना म्हणते, कला हा एक व्यवसाय आहे. कलाकारांवर सरस्वती देवीची कृपा असते. तुम्हाला माहित आहे की आपण राजकारणाकडे कोणत्या नजरेने पाहतो. त्या जगात जाण्याची माझी काहीच इच्छा नाही. मला त्याचा भागही व्हायचा नाही. मी कलाकार आहे आणि मला तेच काम करायला आवडेल. मला जर देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच राजकारणात जाईल. देशाला माझी गरज असल्यास मी त्या पर्यायाचा नक्की विचार करेन, असंही कंगनाने तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे. खरं तर कंगनाची ही प्रतिक्रिया तिच्याच एका जुन्या वक्तव्यावरून आली आहे. तिने पूर्वी असं म्हटलं होतं की मला एक राजकीय व्यक्ती व्हायचंय, पण यासाठी लोकांना माझ्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित थलाइवी या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कंगनाने पुन्हा एका राजकीय पटाची तयारी सुरू केली आहे. मनकर्णिका द क्वीन ऑफ झाशीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली कंगना आता देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत परफेक्ट बसण्यासाठी आपल्या शरीराचे माप देताना दिसत आहे. कंगनाने स्वतः स्टोरीमध्ये लिहिलंय की हा चित्रपट 1975च्या आणीबाणीवर आधारित आहे. यासाठी कंगना आपल्या मनकर्णिका प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये आपलं माप देताना दिसत आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती देखील कंगना रनौत हिने केली आहे. तर या चित्रपटाचे स्क्रीन प्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलंय. या चित्रपटाचा टीझर पाहताच यामध्ये कंगनाला ओळखणं कठीण जात आहे, कारण कंगनाचा लुक हा सेम इंदिरा गांधी यांच्यासारखा दिसत आहे. इमर्जन्सी हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नावाप्रमाणेच त्याची कथा केली आहे. या चित्रपटाचे नाव इमर्जन्सी असून देशावर आलेली आणीबाणी आणि इंदिरा गांधी यांनी त्यावेळी घेतलेले योग्य आणि धाडसी निर्णय यावर ही कथा आधारित आहे. मात्र आता हा चित्रपट नेमकं काय घेऊन येणार हे पाहणं रंजक ठरणार असेल, कारण कंगना नेहमीच काँग्रेस विरोधी भूमिका घेत आली आहे. त्यामुळे आता या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली. अशाच नवनवीन मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गल्ली ते दिल्ली या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.